बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा 65,77,00,000चा अर्थसंकल्प आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सादर केलाय। यावेळी सर्व विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी तथा प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी पाहूयात। आज जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। प्रशासक विकास मीना यांनी तब्बल 65,77,00,000 रुपयांचे अर्थसंकल्प यावेळी तरतुदीसह सादर केले, तर सन 2024-25चा सुधारित अर्थसंकल्प 47,61,00,000ची ही तरतूद यावेळी करण्यात आली आहे। यामध्ये बांधकाम विभागातील सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षणासाठी 6,38,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे, तर शिक्षणावर 3,90,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्यावर 94 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर 6,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटकावर 11,28,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सामाजिक सुरक्षा आणि कल्याण तसेच दिव्यांग कल्याणावर 4,47,00,000ची तरतूद करण्यात आली आहे। महिला आणि बालकल्याणसाठी 2,88,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। कृषी विभागासाठी 4,85,00,000ची तरतूद करण्यात आली आहे, तर पशुसंवर्धन विभागासाठी 1,16,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पंचायत राज सामान्य प्रशासन विभागासाठी 6,93,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लघु पाटबंधारे विभागासाठी 1,75,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागासाठी 30,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। परिवहन विभागासाठी 3,51,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर सन 2025 आणि 26ची एकूण तरतूद 65,77,00,000 रुपये असून यामध्ये सन 2024 आणि 25च्या अर्थसंकल्पातील सुधारित तरतूद 47,61,00,000 रुपये करण्यात आले आहे। गेल्या 3 वर्षापासून जिल्हा परिषदेत प्रशासक नियुक्त आहेत। विकास मीना यांनी आज तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडला असून पुढील अर्थसंकल्प नक्कीच नवीन इमारतीत सादर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। अनवर आलमनूर जाफर, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर। सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आज रोजी आपण 2024-25च्या 2024-25चा सुधारित बजेट आज रोजी आपण सादर करणार आहे। त्यासोबत 2025-26 याचा पण अर्थसंकल्प आपण या ठिकाणी सादर करणार आहोत। ऑलरेडी जिल्हा परिषदचे जितके उत्पन्न आहे त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की आपला सर्वात मोठा यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सामान्य उपकर आहे, वाढीव उपकर आहे, स्थानिक उपकर आहे, सापेक्ष अनुदान आहे, मुद्रांक शुल्क अनुदान आहे आणि इतर बाबी यामध्ये समाविष्ट आहे। आणि त्याशिवाय आपल्याकडे पाणीपट्टी, अभिकरण आकार, वन महसूल अनुदान, दवाखान्याची फीस, निविदा विक्रीतून मिळणारा उत्पन्न, निवास स्थानिकच्या भाडा, त्यासोबत आपल्याकडे जिल्हा परिषदने केलेले गुंतवणुकीपासून मिळणारा उत्पन्न या मिळणारा व्याज आहे, ते या जिल्हा परिषदच्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युटर आहे, महत्त्वपूर्ण भाग आहे।